गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की मार्केटमध्ये सध्या काय चाललं ते. तर आपण पाहिलं की गेले 2 दिवस सतत मार्केट चांगली रॅली करते आणि काल मार्केटनं 22,500चा जो फर्स्ट रेजिस्टन्स होता, फर्स्ट स्विंग रेजिस्टन्स, तो ब्रेक करून त्याच्यावरती क्लोजिंग केलेला आहे. म्हणजेच काय की आता इमिजिएट जो सपोर्ट आहे तो झालेला आहे 22,500. ओके, आता पहा, जनरली जेव्हा मार्केट एवढं रॅली करतं, कारण सध्या मार्केटमध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही आहे, RSI पूर्णपणे डाऊन आहे. त्यामुळे आता मार्केटची सगळ्यात मोठी परीक्षा काय असेल की 22,500ला डिफेंड करताना तिथे कन्सॉलिडेट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय की भलेही तुम्ही खाली येऊ नका, भलेही तुम्ही वर जाऊ नका, परंतु तुम्ही तिथे कन्सॉलिडेट करणं जास्त गरजेचं आहे. आणि 22,500ची जी लेवल आहे त्याने मॅग्नेटिक लेवल म्हणून काम करायला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकतो की मार्केट इथे तयारी करते की अजून एक पुढं लेवल ब्रेक करण्याची. तर मग चला आता सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की US मार्केटमध्ये रात्री काय झाले. तर काल रात्री US मार्केट हे पुन्हा फेल झालेलं आहे, परंतु ते एवढ्या इझिली फेल झालेलं नाही. मार्केटमध्ये खूप जिटरीनेस होता, कारण जसं जसं त्यांच्याकडे न्यूज येतात ते टॅरिफच्या, कुठे कुणावर लावणार, किती लावणार, लावणार की नाही लावणार, खूप साऱ्या त्यांच्याकडे तासाला न्यूज येतात वेगवेगळ्या, कधी गुड न्यूज तर कधी बॅड न्यूज. त्यामुळे त्यांच्याकडे काही सांगता येत नाही. त्यामुळे झालं काय त्यांच्याकडे की तिथे जे S&P 500 आहे ते 100 पॉईंट वरती तर 100 पॉईंट खाली तर पुन्हा 100 पॉईंट वर, 100 पॉईंट खाली. म्हणजे तिथं जर टोटल दिवसातलं जे मुवमेंट आहे ते जर पाहिलं तर ते ऑलमोस्ट 1%च्या वरती भरतं, की जे आपल्या इथले ट्रेडर्स जे आहेत तर ते हँडल नाही करू शकत अशा पद्धतीचं मार्केट. त्यामुळे तिथे मार्केटमध्ये खूप प्रचंड व्होलॅटिलिटी आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे गेले 2 दिवस आपल्याकडे पाहायला मिळाले तर ते नक्की काय आहे. तर ते प्युअर शॉर्ट कवरिंग आहे. त्याच्यामागचं रिझन तुम्हाला सांगतो. कारण 2 दिवस सतत मार्केट वर येत आहे, परंतु काल आपल्याला इंडिया विक्ससुद्धा वाढलेला पाहायला मिळाला. इंडिया विक्स कधी वाढतो? जेव्हा मार्केटमध्ये फिअरनेस क्रिएट होतो तेव्हा. आता साहजिकच आहे, जर मार्केट वर येते तर मार्केटमध्ये फिअर क्रिएट होण्याचं काहीच कारण नाही, कारण उलट लोकांच्या स्टॉकच्या प्राइसेस वाढत आहेत, त्यांचे लॉसेस कमी होत आहेत, कोणाचे प्रॉफिटमध्येही जात असतील, मग घाबरण्याचं काय कारण आहे? तर घाबरतात कोण? जे मंदी करणार आहेत, ज्यांनी कॉल राईट करून ठेवलेत, कॉल सेल करून ठेवलेले आहेत वरच्या साईडला, तर त्यांचे शॉर्ट्स कवर होत असतात. त्यामुळे मार्केटमध्ये जे आहे ते इंडिया विक्स जो आहे तो वाढतो. आणि आपल्याला युजली असं पाहायला मिळत नाही, जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा इंडिया विक्स वाढतो, परंतु मार्केट जेव्हा वर जातं तेव्हा इंडिया विक्स कमी होतो, कारण मार्केटमधली घबराट किंवा पॅनिकनेस जो आहे तो कमी होत असतो. त्यामुळे आता पहा, US मार्केट जरी लोअर बंद झालेलं असलं तरी USचे फ्युचर्स ऑलमोस्ट 0.5% रिकवर झालेले आहेत आणि आत्ता ते ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. याचाच इम्पॅक्ट आपल्याला गिफ्ट निफ्टीवरती देखील पाहायला मिळतोय आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 30 ते 40 पॉईंटच गॅप डाऊन ओपन होईल, म्हणजे आपण ज्याला ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. आता जर आपण पाहिलं कालचा FISDIचा डेटा, तर त्यामध्ये ही एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे अशी की गेले काही दिवस जर आपण पाहिलं तर FISनं त्यांचं सेलिंग क्वांटम कमी केलेलं आहे. हां, तरीही ते जास्त आहे थोडंसं, परंतु त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कमी आहे. कालसुद्धा त्यांनी 2,300 कोटींचं सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं फक्त 1,600 कोटींचं बाईंग केलं आहे आणि तरीही मार्केट चांगल्यापैकी वरती गेलेलं आहे. ओके, म्हणजेच काय, ही गोष्ट आपल्याला दाखवते की मार्केटमध्ये आता जे HNIs म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल आहेत किंवा मग रिटेल पीपल्स आहेत, तर यांनी आता हळूहळू बाईंग करायला सुरुवात केलेलं आहे. मार्केटमधला फिअरनेस जो आहे तो हळूहळू कमी होईल अशी एकंदर शक्यता दिसते. आता जर आपण पूर्ण लॉंगर होरायझनवरती जर पाहिलं तर जिथं मार्केटनं रॅली करायला सुरुवात केली होती 19,000वरनं सरळ मार्केट 26,300ला जाऊन थांबलं होतं आणि त्यानंतर क्रॅश झालं. ओके, तर त्याची 50% रिट्रेसमेंट जी आहे तर ती 22,500 येते, की जिथे सध्या मार्केट ट्रेड करते. त्यामुळे ही लेवल फार महत्त्वाची आहे. ओके, रिट्रेसमेंटच्या हिशोबानं. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर याच्यामध्ये जर US मार्केटमधले आपले जे स्टॉक्स आहेत ते जर पाहिले EDRs, तर ते इन्फोसिस असेल, त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक सगळे डाऊन आहेत.
त्यामुळे साहजिकच आहे थोडंफार प्रेशर आपल्याला या मोठ्या स्टॉक्सवरती नक्कीच पाहायला मिळत असतं. परंतु आपल्याकडे सपोर्ट करण्यासाठी आता रिलायन्स चालायला लागलेला आहे. त्यानंतर बाकीचे जे काही मेजर स्टॉक्स आहेत तर ते चालू लागलेले आहेत, की जे ऑलरेडी खूप बीटन डाऊन होते. त्यामुळे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एकंदर मार्केट व्यवस्थित दिसतंय. परंतु मार्केटमध्ये जे पुढचे रेजिस्टन्स आहेत तर ते आहेत, जो जर आता हा 22,500 सस्टेन झाला, ओके, तर 22,000ला फार जास्त महत्त्व येईल आणि खूप सारे पुट रायटर्स हे 22,000ला येऊन बसतील, कारण 22,000 एक कन्फर्म सपोर्ट होईल. त्यानंतर 22,500, त्यानंतर 22,800, 23,000 आणि 23,300 आणि त्यानंतर सगळ्यात शेवट 23,800. तर अशा पद्धतीने हे रेजिस्टन्स काम करत जातील. परंतु हे ब्रेक करणं एवढं इझी नाही आहे, हे लक्षात ठेवा. हा भलेही 2 दिवसात मार्केट चांगल्या बर्कीवरती आलं आहे, परंतु यानंतर काही दिवस कन्सॉलिडेट करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आज जर आपण मार्केटमध्ये पाहिलं तर US मार्केटमध्ये आज रात्री संध्याकाळी जॉब्स डेटा येणार आहे, की जो फार महत्त्वाचा ठरणार आहे US मार्केटला आयदर मेक आयदर ब्रेक करण्यासाठी. ओके, त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी आपल्या मार्केटवर पाहायला मिळेल. त्यामुळे आज संध्याकाळी शेवटचं जे 1 तासाचं ट्रेडिंग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्होलॅटिलिटी पाहायला मिळेल. ओके, कारण साहजिकच आहे जे ट्रेडर्स आहेत तर जॉब्स डेटा कसा येईल माहीत नाही. त्यामुळे जे काही ट्रेडर्स आहेत तर ते पोझिशन कॅरी आउट करून जातील का, तर तसं वाटत नाही. मग कोण ती पोझिशन एक्झिट करतं त्याप्रमाणे ठरेल की मार्केट कुठल्या बाजूला ट्रॅव्हल करेल. ओके, परंतु जॉब्स डेटावरती लक्ष आपण नक्कीच ठेवायला हवं, कारण अमेरिकेमध्ये किती जॉब्स क्रिएट होत आहेत त्याच्यावरती त्यांच्या इकॉनॉमीचं इंडिकेशन ठरतं आणि पूर्ण जग त्याच्याकडे डोळ्या लावून बसलेलं असतं, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट सध्या तरी व्यवस्थित आहे, फक्त कन्सॉलिडेशन गरजेचं आहे. म्हणजेच काय, मार्केटची खाली येण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती थोडीशी कमी होत जाईल. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.